शुद्धतेचा आनंद, आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. कुरळपमध्ये बिबट्याची दहशत, 2 शेळीच्या पिल्यांचा फडशा, शेतकरी वर्गात भीतीचे सावट. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील गावंधरी मळ्यामध्ये बिबट्याने सोमवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घातला. या हल्ल्यात शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या शेळीच्या 2 लहान पिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 1 पिल्लू गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं असून वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुभाष पाटील यांचे गावालगतच घर व शेड आहे. त्यांच्याकडे 6 शेळ्यांचं संगोपन केलं जातं. सोमवारी दिनांक 16 मार्च रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घराच्या भिंतीचा आधार घेत शेळीच्या शेडमध्ये प्रवेश केला. बिबट्याने इतक्या भीषण पद्धतीने हल्ला केला की एका पालव्याला दोरीसह ओढत जाळीच्या बाहेर नेलं. यामध्ये 4 महिन्याची एक पाट आणि एका पालव्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक करड्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस येताच पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेती आणि पशुपालनावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरीकडे आज सकाळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे उसाच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना जवळच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. सावधगिरी बाळगत त्यांनी तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे कुरळप गावंधर मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झालं असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी धाव घेतली. मृत जनावरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याने थेट घराला लागून असलेल्या शेडमध्ये शिरून हल्ला केला. कष्ट करून वाढवलेली जनावरे डोळ्यादेखत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी सुभाष पाटील यांनी केली आहे.